मंद्रुप ग्रामपंचायतीला राज्य सरकारच्या संलग्न असणाऱ्या वृक्षारोपणाच्या कार्याबद्दल हरित यशोगाथा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मात्र या पुरस्काराला नागरिकांकडून विरोध होत आहे. ग्रामपंचायतीला यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले, मात्र त्या पुरस्काराच्या रकमेतून गावाचा विकास होताना दिसून येत नाही. त्यामुळे गावाच्या विकासावर परिणाम होत असल्याचे नागरिकांमधून शासनाच्या पुरस्काराला विरोध होत आहे. शिवाय या पुरस्काराने मोठ्या प्रमाणात स्टंटबाजी करून राजकारण करण्यात येत असल्याने पुरस्कार नको, विकास हवा असं म्हणत नागरिकांकडून पुरस्काराला विरोध होत आहे. मंद्रुप ग्रामपंचायतीला 10 पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. यामुळे निश्चितच गावाच्या वैभवात भर पडली आहे. मात्र गावात अस्वच्छता, पाणी टंचाई, दुर्गंधी, व्यापारी गाळे, रस्ते यांसारख्या समस्या भेडसावत आहेत. याकडे दुर्लक्ष करून ऑनलाईन माहितीद्वारे पुरस्कार मिळवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गावात विकासासाठी निधी येताना अडचणी येत आहेत. म्हणून शासनाकडून पुरस्कार देण्यापेक्षा विकासासाठी निधी देण्याची गरज असल्याचे सचिन फडतरे यांनी सांगितले. नमस्कार, मी सचिन फडतरे, मंद्रुपचा ग्रामस्थ. तर कालच महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंद्रुप ग्रामपंचायतीला हरित यशोगाथा हा मानाचा पुरस्कार भेटलेला आहे. तर मी ग्रामपंचायतीचं अभिनंदन करतो. मागच्या वेळेला पण माझी वसुंधरा ग्रामपंचायतीला पुरस्कार भेटलेला आहे. तर मला सरकारला एवढं म्हणायचं आहे की मंद्रुप ग्रामपंचायतीला कशाच्या माध्यमातून पुरस्कार दिले जातात? काय वशिलेबाजी आहे का देणं घेणं करून तुम्हाला पुरस्कार दिले जातात मंद्रुप ग्रामपंचायतीला? कारण मी या ठिकाणचा नागरिक असून मी गेल्या 2018 पासून मंद्रुप बाजारपेठ येथील घाणीच्या साम्राज्याविषयी मंद्रुप ग्रामपंचायतीच्या विरोधात आंदोलन करतोय. आणि PDO असतील, शिओ असतील, कलेक्टर साहेब असतील, सर्वांना पत्र व्यवहार झालेला आहे. तरीही मंद्रुप ग्रामपंचायत अद्याप कोर्टाचा आदेश असताना देखील अतिक्रमित गाळे काढून त्या ठिकाणी व्यापारी गाळे बांधून मंद्रुप ग्रामपंचायतीचा विकास करण्याच्या बाबतीत मागे पडत आहे. तुम्ही पहा, प्रत्येक वार्डामध्ये जाऊन वार्डाची अशी अवस्था झालेली आहे की रस्त्यावर खड्ड्यात रस्ते आहेत. ग्रामपंचायत मोडून टाकायला तयार नाही. आता आमच्या समाजाच्या वतीने मी सांगतोय, मंद्रुप भीमनगर 6 नंबर वार्डामध्ये आहे. तर आमचा एकही ग्रामपंचायत सदस्य नसताना मंद्रुप ग्रामपंचायतला आम्ही वारंवार झाडाची मागणी करतोय किंवा आमच्या येथील स्वच्छतेबाबत मागणी करतोय, तर ग्रामपंचायत लक्ष देत नाही. मग ग्रामपंचायतला पुरस्कार कशाच्या माध्यमातून दिले जातात? तर मी शासनाला एवढे आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की मंद्रुप ग्रामपंचायतीला पुरस्कार द्यायच्या अगोदर मंद्रुप या पुरस्काराची सखोल चौकशी करून मंद्रुप ग्रामपंचायतीला पुरस्कार द्यावा. मी काही विरोधक नाही किंवा काय नाही, पण माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की चौकशी करून. बरं, आपल्या मंद्रुप परिसरात सगळ्या वार्डात जे मुर्मीकरण व्हायचं होतं ते झालं का? आपलं नाही झालं, मुर्मीकरण नाही झालं. याबद्दल आपलं काय? याच बाबतीत मी म्हणतोय, तर मंद्रुप ग्रामपंचायतीला पुरस्कार कशा बाबतीत द्यायला लागले सरकार? मंद्रुप ग्रामपंचायतीमध्ये मंद्रुप परिसरात लाईट देवाबत्तीचा लाईटीचा लपंडाव चालू आहे. हे ग्रामपंचायतीच्या लक्षात आणून देऊन देखील ग्रामपंचायत लक्ष देत नाही. आता विषय आहे नवीन पाणी पुरवठा पाईपलाईनचं आणि हस्तांतरण झालेलं नाही ग्रामपंचायतीला, पण ग्रामपंचायतीच्या खर्चामध्ये पाईपलाईनचा विषय येतोय. कशामुळे हस्तांतरित झालं तर तुम्ही खर्च करू शकता. ग्रामपंचायत 3 वर्षाचा जे मेंटेनन्स खर्च आहे त्या पाईपलाईन ज्या कंपनीने केलेल्या कंपनीनं बघितलं पाहिजे. 3 वर्ष झालं नाही, ग्रामपंचायत हस्तांतरण टाकीचं पाईपलाईनचं झालेलं नाही. तुम्ही खर्च कसं काय करताय ग्रामपंचायत?